एक आम्ही ग्रिल चिकन बनवण्यासाठी एक कोंबडी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलंय बघा दाखवते। लाल मिर्च पावडर, मीठ, धने पावडर, लसूण, अख्खा लसूण घेतलेला आहे, दही आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे आणि दालचिनीची पानं आणि हिरवी इलायची आणि काळी इलायची म्हणजे मोठी इलायची घेतलेली आहे आणि इकडं पीठ घेतलंय कॉर्नफ्लावरचं आणि इकडं भाज्या घेतल्यात बघा। हे आहे तिखट नसते ती मिरची, मोठी मिरची जी तळून खायची आहे ती, भजींची, कांदा घेतलाय, फ्लावर आहे आणि शिमला मिरची असं मी साहित्य घेतलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आपण सगळा मसाला वगैरे। चिकनला आपण आहे म्हणजे जी कोंबडी आहे ही अख्खी कोंबडीच आहे, इकडे बघू शकताय अख्खीच घेतलेली आहे। तर याला असे आपण काप मारायचे आहेत, असे व्यवस्थित काप मारून घ्यायचे आहेत। हा मसाला मिक्स करून ठेवलेला होता। आता या चिकनला मी असे लाईन मारून घेतलेले आहे चाकूने बघा। तर व्यवस्थित असा मसाला लावायचा आहे, सगळ्या बाजूने व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे, तरच अशी छान टेस्ट येणार आहे। ह्या भाज्या होत्या स्वच्छ धुवून घेतलेल्या, त्या ह्या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। असं व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे बघा। आणि आपण काय करायचं आहे, ह्याच्या पोटाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा सगळा मसाला व्यवस्थित असा घालायचा आहे। हे बघा मी ह्या बघाकडे मी सगळ्या अशा भाज्या भरलेल्या आहेत त्याच्या आतमध्ये, व्यवस्थित असं भरायचं आहे। हा लसूण आहे, हा लसूण असा मध्ये मध्ये ज्या लाईन्स मारलेल्या त्याच्यामध्ये घालायचा आहे। वास असा खूप छान येतो लसणीमुळे। हिरवी इलायची वगैरे ही सुद्धा असं लाईन्स मारलेल्या त्याच्यामध्ये घालायचे आहे। इकडे बघा मस्त, आणि इकडे मी धाग्यानं बांधलेला आहे, तुमच्याकडे जर तार असेल तर त्यांना सुद्धा असं बांधू शकता। तर चला असं ठेवूया एक 10 मिनिटं। माझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी हे ग्रिल चिकन आहे हे भांड्यामध्ये हे करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे। इकडे भांडं गरम झालेलं आहे। इकडे बघू शकता हे चिकन असं आपण ठेवायचं आहे याला। आणि आपलं वरून जे तेल आहे ते असं सोडायचं आहे। असं आपण झाकण ठेवायचं आहे मोठ्या भांड्यात, कमी फ्लेमवरती 1 तासभर ठेवायचं आहे असं भांडं आपण गॅसवरती। इकडे बघू शकता
फायनली आमचं हे ग्रिल चिकन बनवून झालेलं आहे, खाण्यासाठी रेडी आहे। वाव, किती छान दिसते रेसिपी। ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही असेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा। आणि ह्या रेसिपीची डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा। सगळ्यात अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटेल।